नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भीमसेनी कापराचे जबरदस्त फायदे आणि उपाय याबाबतची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आपण दररोज आपल्या घरात कापूर वापरतो, पूजेमध्ये, आरतीमध्ये आणि सुगंधासाठी सुद्धा. पण तुम्हाला माहिती आहे का की कापूर म्हणजे फक्त देवासाठी अर्पण करण्याची वस्तू नाही, तर ती आपल्या वास्तूत एक पॉवरफुल उपाय म्हणूनही उपयोगात आणली जाते. आज आपण बघणार आहोत कापूर वापरून असे कोणते प्रभावी वास्तू उपाय केले जाऊ शकतात जे आपल्या आयुष्यातील अडचणी, आर्थिक अडथळे, करिअरमधील अडथळे आणि नकारात्मकता दूर करतील. आणि हो, हे उपाय सोपे आहेत आणि कोणत्याही शुभ मुहूर्ताची गरज नाही. फक्त श्रद्धा आणि नियमितता यासाठी महत्त्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊया भीमसेनी कापराचे जबरदस्त फायदे. सर्वप्रथम बघूया कापूर एवढा खास का आहे. तर सर्वात आधी धार्मिक दृष्टिकोन बघूया. कापूर जाळल्यावर त्यातून निर्माण होणारा धूर हा देवतांना अर्पण करणं म्हणजे आपला अहंकार, नकारात्मक विचार, लोभ, राग याचा त्याग दर्शवतो. म्हणूनच आरतीच्या शेवटी कापूर लावला जातो. आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघायचं झालं तर शुद्ध कापूर जळाल्यावर हवेमधील विषाणू, जीवाणू, बॅक्टेरिया नष्ट होतात. त्यामुळे घरातील हवा शुद्ध होते. त्यामुळेच कापूर हे वास्तुशास्त्रामध्ये एक शक्तिशाली एनर्जी क्लिंजर मानले गेले आहे. आता या कापराचे जबरदस्त असे प्रभावी उपाय आहेत. यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात, घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते, करिअर आणि अभ्यासात सुद्धा लक्ष लागतं बरं का. शिवाय पर्समध्ये कापूर ठेवण्याचे बरेच उपाय आहेत. व्यवसायात यशासाठी उपाय आहेत. वास्तुदोष दूर करण्यासाठी तर आहेतच आहे. देवासाठी सिद्ध कापूरही महत्त्वाचा आहे. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा उपाय हा आर्थिक अडचणीसाठीचा आहे. बघूया. संध्याकाळी देवासमोर एक वाटीत कापूर आणि 2 लवंगा घ्याव्या आणि त्या जाळाव्या. दूर देवघरात, स्वयंपाकघरात आणि घराच्या मुख्य दरवाजावर नेऊन फिरवावा. हा उपाय घरात लक्ष्मीचा वास टिकवून ठेवतो असं म्हणतात आणि असे बऱ्याच जणांचे अनुभव सुद्धा आहेत. दुसरा महत्त्वाचा उपाय घरात नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी. घरात वारंवार भांडण होतात, छोट्या गोष्टींवरून तणाव वाढतो, तर दर गुरुवारी एका छोट्या वाटीत कापूर घ्यावा आणि वेलची ठेवावी आणि देवघरात किंवा घराच्या मध्यभागी हा जाळावा. यामुळे वातावरण शांत होतं आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तिसरा उपाय हा करिअरसाठी आणि अभ्यासात लक्ष लागावे यासाठी. आपण ऑफिस किंवा स्टडी रूम मध्ये एक लहानसा दिवा लावावा, त्यामध्ये कापूर जाळावा. ज्यांना एकाग्रतेची कमी आहे त्यांनी हे दररोज करावं. यामुळे मन एकाग्र होतं. विद्यार्थ्यांसाठी तर हा उपाय खूप फायदेशीर मानला गेला आहे, ज्यामुळे मुलांचं अभ्यासात मन लागतं. शिवाय हा कापूर किंवा या कापराचा छोटासा तुकडा पर्समध्ये ठेवण्याचे बरेच उपाय आहे आणि त्याचे लाभ सुद्धा अप्रतिम आहेत. पर्समध्ये सुगंधी कापूर हा छोट्या कपड्यात गुंडाळून ठेवावा. यामुळे आपल्याला पैसे खर्च करताना संयम राहतो आणि पर्समध्ये नेहमी थोडे पैसे टिकून राहतात. याचा मानसिक परिणामही खूप चांगला होतो बरं का. याही व्यतिरिक्त व्यवसायात यशासाठीही कापराचे बरेच उपाय आहेत. भीमसेनी कापूर हा एकमेव अशी वस्तू आहे जो साधा सोपा उपाय आहे आणि यामुळे फायदेही बरेच आहे. दुकान, ऑफिस किंवा व्यावसायिक जागेत सकाळी उघडताना एक वेलची आणि कापूर जाळावा. हा धूर दारापर्यंत पोहोचू द्यावा. हे केल्यानं ग्राहक वाढतात आणि आर्थिक अडथळे कमी होतात असं सांगितलं जातं आणि हे बऱ्याच जणांचे अनुभव सुद्धा आहेत. शिवाय घरात जर कोणत्या कोपऱ्यात अंधार असतो, ओलावा असतो, शिवाय सतत काही ना काही बिघडत असेल तर त्या कोपऱ्यात एक भीमसेनी कापराचा तुकडा आणि वेलची ठेवावी आणि हे जाळायचं नाही, ती तशीच ठेवावी. आठवड्यातून एकदा बदलत राहावी. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि त्या कोपऱ्यात कधीच नकारात्मक ऊर्जा थांबत नाही असे म्हणतात. शिवाय देवाच्या सिद्धीसाठी सुद्धा कापूर वापरला जातो. शुद्ध स्फटिकासारखा भीमसेनी पारदर्शक कापूर घ्यावा, ज्यामध्ये एक थेंब केसर टाकावा आणि त्या कापराची आरती करावी. हा उपाय गुरुवारी किंवा शुक्रवारी विशेष फलदायी ठरतो असं म्हणतात. यामुळे घरात देवी शक्तीचा वास कायम राहतो. असे हे जबरदस्त फायदे आपण भीमसेनी कापरापासून घेऊ शकतो. याही व्यतिरिक्त आणखीन एक दुहेरी उपाय असा आहे ज्यामुळे आपल्याला फायदाच फायदा होऊ शकतो, ज्यामध्ये वेलची आणि भीमसेनी कापराचा एकत्रित सहभाग आहे. कारण वेलची सुद्धा सुगंधासाठी आणि वास्तुशांतीसाठी अतिशय प्रभावी मानली गेली आहे. कापूर आणि वेलची जळाल्यावर वातावरण प्रसन्न होतं. या दोघांच्या संयोगानं घराची वाईट ऊर्जा पूर्णपणे शोषली जाते आणि आपल्या घरात शुभत्व वाढतं. एवढंच नाही तर भीमसेनी कापूर हा एक अत्यंत गुणकारी घटक आहे जो विविध प्रकारे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. त्यांच्या अँटिसेप्टिक, तणाव निवारक आणि पचनशक्ती सुधारण्यासाठीच्या गुणधर्मामुळे तो आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्वाचा मानला गेला. परंतु भीमसेनी कापराचा वापर करण्यापूर्वी योग्य सल्ला घेणे आवश्यक आहे बरं का. भीमसेनी कापराचे आणखी वैज्ञानिक फायदे जर बघितले तर भीमसेनी कापराचा वापर श्वाससंबंधित समस्या जसे दमा, खोकला, सर्दी इत्यादींवर उपचार करण्यासाठी केला जातो. त्याचे वायुव्यवावर असलेले सकारात्मक परिणाम श्वास घेण्यास मदत करतात. याचबरोबर भीमसेनी कापूर पचनशक्ती वाढवण्यास मदत करतो. त्याच्या सेवनानं अजीर्ण, पित्त इत्यादी समस्यांवर नियंत्रण मिळवता येऊ शकते. यामुळे जेवणानंतरचा अडथळा दूर होतो आणि पचनक्रियाही सुधारते. मात्र याचं सेवन आपण तज्ञाच्या सल्ल्यानुसारच करावं. भीमसेनी कापूराचा उपयोग त्वचा रोगांवर देखील होतो. त्याचा वापर त्वचेला थंडावा देणारा आणि जळजळ कमी करणारा असू शकतो. उष्णतेमुळे होणारे पुरळ, खाज इत्यादींवर
भीमसेनी कापूर प्रभावी ठरतो. शिवाय भीमसेन कापराचा सुगंध मनाला शांती देणारा असतो. त्याचा वापर ध्यान धारणेत आणि तणाव कमी करण्यासाठी केला जातो. त्याचा सुगंध मेंदूला शांती देतो आणि चिंता दूर करतो. याही व्यतिरिक्त भीमसेनी कापूर हा अँटिसेप्टिक गुणधर्म असणारा आहे. त्यामुळे तो जखमांवर लावल्यास जखम लवकर भरून येते आणि संसर्गाचा धोका कमी होतो. याचा वापर जखम साफ करण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी सुद्धा केला जातो. यासाठी तुम्ही तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. याही व्यतिरिक्त घरातील किडींवर नियंत्रण ठेवण्यासाठी भीमसेनी कापूर प्रभावी ठरतो. त्यांच्या सुगंधामुळे किडे दूर पळतात. याचा वापर घरातील विविध भागात करणं फायदेशीर ठरतं. भीमसेन कापूराचा वापर विविध प्रकारे करता येतो. तो धुपासाठी, तेलात मिसळून मालिश करण्यासाठी, त्वचेसाठी लोशनमध्ये वापरता येतो. आपल्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर त्याची काळजी कशी घ्यावी? तर भीमसेन कापूर सुरक्षित ठिकाणी थंड आणि कोरड्या जागेत ठेवावा. त्याचा वापर अप्रतिम प्रमाणात करू नये, कारण त्यामुळे त्वचेवर किंवा श्वासावर तात्पुरते दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणूनच भीमसेन कापराचा वापर करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. भीमसेनी कापूर हा एक प्रकारचा नैसर्गिक राळ आहे, जो मुख्यत्वे पाईन वृक्षाच्या सालीपासून मिळवला जातो. भीमसेन कापूराला शुद्ध कापूर किंवा सफेद कापूर असेही म्हणतात. याचा सुगंध मनाला प्रसन्नता देणारा असतो आणि तो आपल्या आरोग्यासाठी विविध प्रकारे उपयुक्त ठरू शकतो. तर हे होते कापराचे प्रभावी उपाय, जे शास्त्र, श्रद्धा आणि अनुभवांवर आधारित आहेत. सोप्या पद्धतीने हे उपाय केले तर त्याचा प्रभाव निश्चितच आपल्याला जाणवू शकतो. आपल्या घरातही शांती, समृद्धी आणि समाधान यावं असं वाटत असेल तर या उपायांपैकी एक तरी नित्यनियमाने नक्की करून पाहावा. आपल्या घरात असलेल्या छोट्याशा कापराचा उपयोग हा किती मोठा आहे हे तुम्हाला नक्कीच अनुभवता येईल. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भीमसेनी कापूराचे जबरदस्त फायदे आणि उपाय याबाबतची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.